तोंडात बोलता येत नाही आणि तुम्ही बोलायला उभं केलंय. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळ वासे. आणि मला एक विशेष वाटतं बरं का महाराज, की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये असंख्य संत झाले, पण त्या संतांचं चरित्र मात्र प्रत्येक सत्तामध्ये होत नाही. ते आपल्या इथे होतंय, हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री प्रवीणजी भाऊ तायडे यांचे आगमन झालेलं आहे. संप्रदायाचं खूप मोठं अधिष्ठान महाराष्ट्रामध्ये आहेत. भागवत कथा होतात, रामायण कथा होतात, शिव याला वारकरी संप्रदायाच्या विचाराचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं अधिष्ठान आहे. पण महाराष्ट्राला संत भूमी म्हटलेलं आहे, महापुरुषांची भूमी म्हटलेलं आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये संत कथाच झाल्या पाहिजेत, माझं असं स्पष्ट म्हणणं आहे. संतांची नावं बहुतेक आपल्याला माहित असतात, पण संतांचं कार्य आपल्याला माहित नसतं. आणि ते कार्य आपल्याला सांगण्याचं काम आज माऊली आपल्या माध्यमातून होतंय, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवंताच्या आवडीत आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ श्री क्षेत्र कुरा बहिरम येथे सुरू झालं. आणि ते सुरू केलं ते माननीय विधान परिषदेचे आमदार श्री श्रीकांतजी भारतीय बाबांनी असा विचार केला की तरुण पिढी सुधारित झाली पाहिजे. आणि एका छोट्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचं काम उभं राहिलं बरं कमावले. आणि ते एवढं सक्षम उभं राहिलं की मी त्याला वारकरी संप्रदायाचं अपडेट व्हर्जन म्हणतो, की जिथे शालेय शिक्षण आहेत, आध्यात्मिक शिक्षण आहेत आणि कम्प्युटरचं शिक्षण सुद्धा आहे. की समाजामध्ये ती एक समाजाची भोळी भावडी भावना असते की वारकरी म्हणजे फक्त टाळ फुटणार आहे. तर हा सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा गैरसमज आहे की वारकरी हा भोळा असतो आणि भाबडा असतो. मान्य आहे, भोळा असतो पण तो वेडा नसतो. आज आपल्या समोर जे कथाकार बसलेले आहेत यांचं शिक्षण कमी समजू नका. श्रीकांतजी महाराज आहेत, यांचं शिक्षण कमी समजू नका. मग वारकरी संप्रदायामध्ये अशी शिकलेली कीर्तनकार मंडळी तयार झाली पाहिजे, तर समाज चांगला निर्माण होईल. आणि आपल्याला समजायला कृपा लागते ती संतांची, कृपा लागते ती भगवंताची. आणि आज वारकरी संप्रदायाचं भक्कम काम करायचं असेल तर मला असं वाटतंय की वारकरी गुरुकुल शिक्षण पद्धती या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली पाहिजे. कारण आपला जो डीएनए आहे ना तो गुरुकुलचा आहे. आपला डीएनए हा कॉन्व्हेंट स्कूलचा नाही, इंग्रजी माध्यमाच्या स्कूलचा आपला इतिहास नाहीये. आपले राम कृष्ण हे गुरुकुलमध्ये शिकलेले. आणि गुरुकुलमध्ये शिकलेला व्यक्तीच समाजाला दिशा दाखवू शकतो असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून आज समाजातून विचार संपत असताना मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये नव्याने एकदा गुरुकुल शिक्षण पद्धती सुरू झाली पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार प्रवीणजी भाऊ तायडे, मी भाऊंना सुद्धा विनंती करतो, मी तर बाबांना विनंती केलेलीच आहे आणि मी आपल्यालाही विनंती करतो की हा आवाज आपण नक्की विधानसभेमध्ये उठवावा की महाराष्ट्रामध्ये तरी कमीत कमी वारकरी गुरुकुल शिक्षण पद्धती सुरू झाली पाहिजे. आज समाजामध्ये बघा, आज अशी अवस्था झालेली आहे, मुलं व्यसनी झालीत महाराज. जुगार, मटका, दारू या गोष्टीचं प्राबल्य वाढलंय. अहो, मुलं आई वडिलांना चांगलं बोलत नाही तर बाहेरच्या व्यक्तीला काय चांगलं बोलणार आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे बघा. सत्य पटेल अथवा न पटेल याचा अर्थ सत्य सांगायचंच नाही,
असं नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे, तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील ते. राग आला तरी हरकत नाही, पण सत्य सांगायला कधी माग हटलं नाही पाहिजे. मुलांना ज्ञानोबारायांचं म्हणणं काय, तुकोबारायांचं म्हणणं काय, साधू संतांचं म्हणणं काय, साधू संतांना महाराष्ट्र कसा घडवायचा आहे, हा त्यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी गुरुकुल उभं राहिलं पाहिजे आणि तिथून मुलं तयार झाली पाहिजेत. आणि ते केवळ ग्रंथाचे पानच त्यांनी बोटाने सारली नाही पाहिजेत, तर त्या बोटाने कॉम्प्युटरचा माऊस सुद्धा चालवला पाहिजे. कारण जुना काळ होता तो मंत्रावर चालत होता. जुना काळ हा मंत्रावर चालत होता. आज मंत्राचा काळ नाही, आज तंत्रज्ञानाचा काळ आहे, तंत्राचा काळ आहे. आपलंच हे सगळं आहे, आलेलं आहे, फक्त ते आपल्याला समजून घेण्याची आपण मानसिकता दाखवली पाहिजे. हे वेगळं काही नाहीये. असं नाही की 2025 मध्ये जगणारा माणूस फार शहाणा आहे आणि 1993 मध्ये जगणारा माणूस शहाणा नव्हता. त्याही वेळेस ते सगळं होतं, कदाचित त्याचे नावं वेगळे असतील, पण ते होतं. आणि अध्यात्म या शब्दाचा अर्थच आहे विज्ञान. अध्यात्म म्हणजे काहीतरी टाइमपास करणं आणि गप्पा मारणं हा अध्यात्माचा अर्थ नाहीये. आपल्याकडे तो अर्थ चुकीचा काढला जातो. हे मला तर वाटतं सगळ्या महाराष्ट्रातील कीर्तनकारांचं आणि कथाकारांचं दुर्दैव आहे की सांगण्याची गरज आहे की अध्यात्म आणि विज्ञान ही एका नाण्याच्या दोन बाजू आहे आणि ते समजून सांगण्यासाठी आपल्याला सुद्धा अपडेट व्हावं लागेल आणि ते विद्यार्थ्यांना शिकवावं लागेल. आज माझ्यासमोर तरुण ही मुलं बसलेली आहेत. हे उद्याच्या देशाचं भवितव्य आहे. आज जर यांच्यामध्ये चांगलं विचार जर त्यांच्यामध्ये नाही दिले तर आज ते कोळी मुलं आहे, वाईट मार्गाला जाते. चांगला विचार, चांगला आचार हे ह्या काळाची आवश्यकता आहे. आणि मला सांगायला आवडेल की आपल्याच इथला एक छोटासा मुलगा, सरांनी त्याचा उल्लेख केला, शाश्वत दिलीप आंबेकर. या ठिकाणी आमच्या शाश्वतचे वडील बसलेले आहेत, आई पण आलेले आहेत. आपल्याच गावातला मुलगा आणि भाऊ, मुलगा खूप छोटा आहे बरं का. त्याच्याकडे बघितलं ना की त्याच्यामधला टॅलेंट तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरती दिसेल. तो एवढा, आणि त्याची ग्रास्पिंग पॉवर एवढी आहे भाऊ, तुम्ही एक गोष्ट त्याला सकाळी सांगा, तो संध्याकाळी तुम्हाला पाठ करून देणार, अर्धा सगळं पाठ करून देणार. ही ताकद आहे संत विचारांची, संतांच्या कृपेची, प्रसादाची. आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये जास्त काही नाही, 36 जिल्हे आहेत ना, 36 जिल्ह्यामध्ये 36 गुरुकुल शासनाने उभी करावी